RJR Herbal Hospitals. चार पिढ्यांपासून RJR हर्बल हॉस्पिटल भारतातील 6 राज्यांमध्ये 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरायसिस, संधिवात, मधुमेह, वंध्यत्व अशा अनेक आजारांवर उत्तम चिकित्सा देत आहेत. आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमधून 60 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. त्यांच्यापैकी काही रुग्णांनी आपल्या वैद्यकीय उपचारांचे अनुभव सांगितले आहेत. ते ऐकूया. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. मी सौ अंजली भाऊसाहेब आवटी. मला गुडघ्यांचा त्रास होता. मला 6-7 वर्षापूर्वी होमिओपॅथिक म्हणजे असं आयुर्वेदिक वगैरे ते पण चालू होते. घरातले पण औषधं मी आयुर्वेदिक वगैरे घेत होती. विथ माझा योगा पण त्याच्याबरोबर चालू होता. पण योगा एवढंच की पायामुळे मला पायाचं हे करता येत नव्हतं. बाकीचं मी करायची. मी अगोदर जे 2-3 डॉक्टर्सकडे गेले होते त्यांनी मला ऑपरेशनच करायला सांगितलं होतं आणि गुडघ्यामध्ये गॅप आहे. मग तेव्हा मी खूप घाबरले होते. एक दिवस दुपारी जेवण करताना आम्ही TV लावला होता. तेव्हा ते TVमध्ये ॲड लागली होती. मग ते बघूनच आम्ही नंबर वगैरे लिहून घेतला आणि त्या ह्यानी कॉल केला. मग त्यांनी सांगितलं की डोंबिवलीमध्ये पण तुमचं इथे सेंटर आहे म्हणून. RJ हॉस्पिटलमध्ये म्हणजे डोंबिवलीमध्ये शाखा तिथे मी आल्यापासून थोडंसं मला जाणवते फरक म्हणजे जाणवला. तसंच मी डॉक्टरांना धन्यवाद करेल आणि माझी पूर्ण ट्रीटमेंट पूर्ण व्यवस्थित व्हावी ही मला आशा मी बाळगेल. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. मी साताऱ्याहून आलोय. माझं नाव प्रशांत आहे. हे माझे वडील आहेत मुरुगन. वडील माझे केरलामध्ये कोचीमध्ये राहायचे. यांना 25 वर्षांपासून गुडघ्यांमध्ये त्रास होता आणि 1 वर्षापासून त्यांना चालायला त्रास व्हायला लागला. बाथरूम मध्ये नेण्यासाठी त्यांना 2 लोक लागायची. त्यांना खूपच त्रास व्हायचा. वॉकरच्या मदतीने सुद्धा चालता नव्हता येत. हे बरं करण्यासाठी आम्ही खूप हॉस्पिटलला दाखवलं. त्यांना आंघोळीला नेताना आम्हाला खरंच खूप त्रास व्हायचा. मग त्यानंतर आम्ही टीव्हीवर RJR हॉस्पिटलची जाहिरात पाहिली. मग त्यानंतर आम्ही आमच्या वडिलांना इथे आणलं. पण तेव्हा त्यांना चालताही येत नव्हतं. ते वॉकरला धरून चालत होते. खूप कष्ट घेऊन आत आले. दोन्ही हात पकडून आणलं पण त्यावेळी ते बसूही शकत नव्हते आणि एकटे असतानाही ते बसू शकत नव्हते. आम्ही इथे 5 तारखेला आलो होतो या हॉस्पिटलमध्ये. 1 महिना सुद्धा झाला नव्हता. ते कोणाचाही आधार न घेता स्वतः चालायला लागले. मला वाटतं आणखी 1 महिना औषध घेतलं तर हे पूर्णपणे बरे होतील. आता हे ठीक आहेत. यांना बरं करण्यासाठी RJR हॉस्पिटलचे खूप खूप धन्यवाद. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. नमस्कार. ही माझी बहीण आहे भावना सूर्यवंशी. तिला 1.5 वर्षापासून गुडघ्यांचा त्रास होतोय. मग आम्ही नॉर्मली ॲलोपॅथिक डॉक्टरांना दाखवलं 2-1 वेळा. तर ते पेन किलरने थोडं बरं वाटायचं. मग नंतर औषधांचा काही म्हणजे इफेक्ट काहीच नाही. थोडे दिवस औषधं बंद झाले की लगेच परत तोच त्रास. नंतर मग आम्ही आयुर्वेदिक थोडंसं दाखवलं. साधारणतः 2-1 महिने दाखवलं असेल आयुर्वेदिक. त्याचा म्हणजे फक्त वजन थोडं कमी झालं. त्याचा काही विशेष फरक नाही जाणवला. नंतर म्हणजे टीव्हीला ॲड बघितली RJR हॉस्पिटलची. मग मी तिला मागच्या वेळेस घेऊन आली 1 महिन्यापूर्वी. तर तिने औषधं कंटिन्यू केले. त्या औषधांचा तिला साधारणतः 20% फरक पडलेला आहे. म्हणजे तिचे सांधे वगैरे दुखायचे. नंतर गुडघ्यांना सूज वगैरे होती. तर ते पण कमी झालंय. असं अपेक्षा करतो की तिला व्यवस्थित गुडघ्यांची ट्रीटमेंट होईल आणि ती व्यवस्थित चालू शकेल. RJR हॉस्पिटलच्या सर्व टीम यांचे मी खूप खूप आभार मानते.
गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव श्रीनिवास पाटील आहे. ही माझी आई आहे जयललिता. 10 वर्ष झाले हिला गुडघेदुखीचा त्रास होता. कमरेतही खूप दुखत होतं. बाथरूमला सुद्धा जायला तिला होत नव्हतं. उठत बसत नव्हती ती. तिला कोणीतरी नेहमी लागायचं बरोबर घेऊन जायला. आम्हाला आईला उचलून इथे आणावं लागायचं. इथून हॉलमध्ये घेऊन जावं लागायचं. आम्हाला होणारा त्रास बघून तिलाही खूप दुःख व्हायचं. आईचा त्रास कमी व्हावा म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. टेम्पररी तिला बरं वाटायचं पण परमनंटली नाही वाटायचं. काही समजत नव्हतं. इथे आरजीआर हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर, आरजीआर हॉस्पिटलचे मेडिसिन्स घेतल्यानंतर, आरजीआरच्या डॉक्टरांनी मदत केल्यामुळेच आई पूर्णपणे बरी झाली आहे. ती आता स्वतःहून चालते फिरते, स्वतःचं काम स्वतः करते. आता ती गावभर स्वतःहून पूर्णपणे फेरफटकाही मारते. आधी तिला वॉकर घेऊन चालल्याशिवाय जायची नाही, पण आता तिला त्याची अजिबात गरज नाही. आरजीआर मध्ये आम्ही व्हीलचेअरवर आणलेलं, पण आता तिला त्याची अजिबात गरज नाही. आता ती स्वतःहून चालत जाते. त्यासाठी आरजीआर हॉस्पिटलचे खूप खूप आभार आणि आरजीआरच्या डॉक्टरांचे सुद्धा आभार. थँक्यू व्हेरी मच. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव संदीप जोशी आणि ही माझी आई शोभा महादेव जोशी. आम्ही आलो आहे सांताक्रूजवरून. ॲक्च्युली आईच्या माझं नी प्रॉब्लेम होता आणि तिला खूप त्रास व्हायचा आणि भरपूर स्वेलिंग्स वगैरे होते. पण आम्ही इकडे तिकडे सर्वकडे 2-3 ठिकाणी तिचं लक्षण दिलं, पण काय फरक नाही पडला. आरजीआर हॉस्पिटलमध्ये आमचे एक फॅमिली रिलेटिव्ह होते. त्यांनी रेफर केलं होतं की आरजीआरमध्ये तुम्ही जावा आणि चांगलं तुमचं ट्रीटमेंट होईल, कारण त्यांना पण इथूनच ते बरंच घेऊन गेले होते. नंतर शेवटी आम्ही आरजीआरला आलो आणि गेल्या आता 1 महिन्यापासून तिचं औषध चालू होतं. तर औषध घेतल्यानंतर तिला भरपूर आता फरक आला आहे. पहिलं तिला चालवायचं नव्हतं, म्हणजे तिला उठायचं आणि बसायचा पण त्रास व्हायचा आणि रात्री पण झोप पण नाही लागायची. पण आता सध्या गेल्या 1 महिन्यापासून आम्ही इथं औषध चालू आहे आणि भरपूर म्हणजे तिला भरपूर फरक आला आहे. आता जे पायाला मुंग्या यायच्या ते पण नाही आता येतं आणि तिला आता चालता फिरतं चांगलं व्यवस्थित होतं. तर मी पण रेफर करीन की आरजीआरमध्येच यावा आणि डॉक्टरांचा खूप खूप धन्यवाद. आरजीआर हॉस्पिटलचा खूप खूप धन्यवाद. जे 6 महिन्याचा त्रास होता माझ्या आईला, गेल्या 1 महिन्यापासूनच मध्ये ते कमी झालेलं आहे. आरजीआर हॉस्पिटलचे प्रमुख उपचार: सोरायसिस, अस्थमा, सायनस, पीसीओडी, गुडघेदुखी, संधिवात, व्हेरिकोस व्हेन, डोकेदुखी, गॅस्ट्रिकच्या समस्या, थायरॉइड, मधुमेह, मानदुखी, वंध्यत्व, मूळव्याध, अर्धांगवायू, अल्सर, एक्झिमा, बद्धकोष्ठता, फायब्रॉइड्स, मुतखडा, युरिन इन्फेक्शन आणि यासारखे आजार नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी उपचारही केले जातात. आमच्या आरजीआर हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी, आरजीआर हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी: 22 लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या आरजीआर हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना पूर्णपणे आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी, आरजीआर हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. आमच्या आरजीआर हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही.
सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी, RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी 22 लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना पूर्णपणे आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी, RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. ही माझी मम्मी आहे, जनाबाई संतोष वाघे. यांना 15 वर्षापासून सांधेवाताचा त्रास होता. आम्ही बहुतेक दवाखाना फिरलो, ट्रीटमेंट केली आम्ही बाहेर. दवाई खायची तोपर्यंतच आराम होता यांना. तिथनं दवाई संपायची तर आराम नव्हता. चालायची बसायची तरी सांधेवात तिचं असं दुखायचं लगेच. थोडं जरी चालली तरी दुखायचं. त्यांना बसता येत नव्हतं, बसले की पटकन असं उठता येत नव्हतं, एवढा त्रास व्हायचा. इथं टी व्हीला ॲड बघितलेली हॉस्पिटलची, RJ हॉस्पिटलची. मग आम्ही इथं आलो आहे, डॉक्टरांना भेटलो, डॉक्टरांना फाईल दाखवली, रिपोर्ट दाखवले, जे जुने रिपोर्ट होते ते दाखवले. 1 महिन्याची दवाई आम्हाला दिली डॉक्टरने. त्याच्यामध्ये आम्हाला बहुतेक फरक पडला. माझ्या मम्मीला दमाचं श्वास घ्यायला त्रास व्हायचा, ते पण कमी झाला. आता त्यांना चालायला त्रास व्हायचा, आता त्यांना चालायला पण त्रास होत नाही. धन्यवाद RJ हॉस्पिटलला आणि RJ हॉस्पिटलच्या डॉक्टरला. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव आहे श्रीनिवास. मी औरंगाबादहून आलो आहे. तिथेच एक छोटंसं गाव आहे ज्याचं नाव पिंपाय गाव आहे. 1 वर्षापासून माझ्या गुडघ्यामध्ये खूप प्रॉब्लेम होता. उठायला बसायला तकलीफ व्हायची. खूप हॉस्पिटलमध्ये दाखवलं. सर्व बोलत होते की ऑपरेशन करावं लागेल आणि त्यानंतर मी मग माझ्या एका गुडघ्याचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन करून सुद्धा काहीच फायदा झाला नाही. माझी बायको मला टॉयलेट आणि बाथरूम मध्ये घेऊन जाण्यासाठी मदत करायची. मी स्वतःहून काहीच करू शकत नव्हतो. मला खूप जास्त त्रास व्हायचा. तेव्हा मला RJR हॉस्पिटलची माहिती मिळाली. RJR हॉस्पिटलमध्ये येऊन मी दाखवलं. इथल्या चांगल्या उपचारामुळे मला आता नीट उठका बसता येते. 1 महिन्याच्या चांगल्या उपचारामुळे आता मी नीट फिरू शकतो. आता मला चालताना प्रॉब्लेमच होत नाही. बाथरूम लॅट्रिनला आता मी स्वतःहून चालत जाऊ शकतो. आता मला आधीपेक्षा खूप बरं वाटते. माझा चांगला उपचार केल्याबद्दल RJR हॉस्पिटल आणि इथल्या डॉक्टरांचे खूप खूप आभार. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव सुमन प्रभाकर डोईफोडे. मला शिड्या वगैरे चढताना त्रास व्हायचा. असं साधं चाललं तरी त्रास व्हायचा. उठता बसताना झोपताना किचनमध्ये काय काम करताना मला बेल्ट लावायला लागायचा. मला भरपूर डॉक्टरांचं औषध केले. माझा गुडघा दुखतो, गुडघ्यात गॅप आहे. ऑपरेशन करायला सांगितलेलं डॉक्टरांनी, पण आम्ही काय ऑपरेशन केलं नाही. आम्ही RJRमध्ये आलो 1 महिन्यापूर्वी. आता काय बेल्टची जास्त गरज पडत नाही आणि चालता उठता बसताना मला आता 50% फरक पडलेला आहे. त्यामुळे मी RJR हॉस्पिटलमध्ये परत दुसऱ्यांदा औषध घ्यायला आलेले आहे. येथील स्टाफचे आणि डॉक्टरांचे RJRच्या धन्यवाद.
2 लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. RJR हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या हाताची नाडी तपासून रोगाचे मूळ कारण शोधून रुग्णांवर कोणताही दुष्परिणाम न होऊ देता उपचार दिले जातात. मधुमेहाने पीडित व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव आहे वासुदेव तांडेल. मी कुलाबावरनं आलं, कपरेटवरनं. 24 वर्षापर्यंत मला डायबिटीस होता. TVमध्ये ॲड बघितला RJR हॉस्पिटलचा. मला 1 महिन्याचं औषध दिला. आता फार बरा झालेला आहे. परत माझी सगळी रशी निघत होती पायातनं, ती सगळी बंद झालेली आहे. ठीक बरा झालेला आहे. आता इकडे मी औषध घेतलेलं आहे 3 महिन्यांनी. लय फरक म्हणजे लय चांगलाच फरक पडलेला आहे. RJR हॉस्पिटलला माझे धन्यवाद. मधुमेहाने पीडित व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव जानकी. मी अमरावतीहून आले आहे. 15 वर्षांपासून मला डायबिटीज आहे. मी नियमित योगा आणि वॉकिंग करायचे. 2 वर्षांपूर्वी माझे पती निधन पावले. त्याच्यानंतर माझी शुगर खूप वाढली. जेव्हापासून मी RJR हॉस्पिटलला आले 2 महिन्यात माझी शुगर कंट्रोलमध्ये आली. आधी माझी फास्टिंगची शुगर होती, खाण्याच्या आधीची 220 आणि जेवल्यानंतरची 288. आत्ता न खाता शुगर आहे 126 आणि खाल्ल्यानंतरची आहे 155. आता मी बिनधास्तपणे जेवते. माझी शुगर कंट्रोलमध्ये. मला खूप बरं वाटतंय. जितके लोक येतात त्या सगळ्यांची छान ट्रीटमेंट होते. सगळ्यांची शुगर कंट्रोलमध्ये. एकदा तुम्ही सुद्धा येऊन बघा. RJ हॉस्पिटलला मी मनापासून धन्यवाद देते. यांच्यामुळे माझी शुगर कंट्रोल झाली आहे. खूप खूप धन्यवाद. ज्या रुग्णांच्या मधुमेहाचे प्रमाण 550, 450, 350 असे होते, आमच्या RJR हॉस्पिटलच्या 1 महिन्याच्या उपचारानंतर ते प्रमाण 150 ते 180 mg पर्यंत येते व त्यासोबतच चक्कर येणे, दृष्टी कमी होणे, मज्जातंतू कमजोर होणे, पायात व्रण येणे अशा मधुमेहामुळे होणाऱ्या सर्व समस्या बऱ्या होतात. अर्धांगवायूचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव सुमती. मी खेड शिवापूरवरून आले. मी 2 वर्षापासून खूप पॅरालिसिसनी त्रस्त होते. पहिल्यांदा जेव्हा मला पॅरालिसिसचा अटॅक आला होता तेव्हा दवाखान्यात घेऊन गेले, तेव्हा डोक्याचं ऑपरेशन केलं. त्या आजाराने मी खूप त्रस्त होते. खूप अंग दुखायचं माझं. चालू शकत नव्हते. चालता चालता पडायची आणि शरीरात काही ताकद नव्हती माझ्या. खूप त्रास होत होता मला. तेव्हा मी टीव्हीवर RJR हॉस्पिटलची माहिती ऐकली आणि लगेच मी या हॉस्पिटलमध्ये आले आणि लगेच ट्रीटमेंट सुरू केली. सतत 5 दिवस त्यांनी मला तेलाने मसाज केला. खूप खूप बरं वाटलं मला. त्यांची व्यवस्था खूप चांगली होती आणि जेवणाची व्यवस्थाही खूप चांगली होती. जेव्हा मी आले तेव्हा चालू शकत नव्हते, व्हीलचेअरवर आले. जेव्हा मी व्हीलचेअरने इथे आले आणि ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा मी आरामात चालायला लागले. RJRला आणि इथल्या डॉक्टरांना खूप खूप धन्यवाद. ज्या रुग्णांना अर्धांगवताच्या त्रासामुळे चालताही येत नव्हते, आमच्या हॉस्पिटलच्या उपचाराने त्यांचे हात आणि पाय 15 दिवसांमध्ये व्यवस्थित काम करू लागले आणि 3 महिन्यांच्या उपचारानंतर बरे झाले. असे 5000 पेक्षा जास्त रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झाले आहेत. सोरायसिसचे प्रकार: प्लेग सोरायसिस, नेल सोरायसिस, गट्टे सोरायसिस, इन्व्हर्स सोरायसिस, पिस्टुलर सोरायसिस, एरिथ्रोडर्मिक सोरायसिस, स्कार्फ सोरायसिस आणि यासारखे सोरायसिसचे प्रकार वनस्पतीपासून बनवलेले आयुर्वेदिक औषध घेऊन RJR हॉस्पिटलमध्ये बरे केले जातात. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव प्रशांत प्रवर पंडित. राहतो उरणमध्ये. मला सोरायसिसचा त्रास होते. ते जवळजवळ 7-8 वर्ष झाले असेल मला त्रास झाला त्याचा. पण आता थोडा मी TVवर बघितल्यानंतर मी ॲड बघितली TVवरती आणि मी इकडे आलो. पहिले उरणमध्ये आमच्या इथं दवाखान्यामध्ये घेतलेला, 2-3 वेळा केला, पण तेवढा पुरता फरक पडायचा, परत तसंच व्हायचं ते. त्यानंतर मग TVवरती बघितलं. TVवर बघितल्यानंतर मी इथे आलो. इथे महिनाभर ट्रीटमेंट घेतल्यानंतर महिन्याने फरक पडला मला. पहिल्यापेक्षा चिकार मला बरं वाटला. म्हणजे एवढ्या ह्याच्यातनं मला जखम आहे ना अशी ओलीवर दिसायची, त्याच्याने खास उठून ते मला सफेद पडायचं त्याच्यावरनं. ते आता ते मला कमी झालं चांगलं सगळं.
आता त्यामुळे मी ट्रीटमेंट चांगली झाली माझी इथे. मी इथे मला बरा वाटला चिकार, आता चांगला वाटायला लागला मला. त्यामुळे डॉक्टरांचे आणि याचे RG हॉस्पिटलचे मी आभार मानते. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव आहे अरुण कुमार. मी नालासोपाऱ्याहून इथे आलेलो आहे औषध घेण्यासाठी. 5 वर्षापासून मला स्किनचे प्रॉब्लेम्स होते. खूप त्रास व्हायचा मला. मी डॉक्टरांना दाखवायचं तर बरं व्हायचं, पण ते यायचं जायचं. 1 महिना बरं वाटलं की त्यानंतर परत ते यायचं. RGR हॉस्पिटलमध्ये आल्यावर 3 महिने इथे मी इलाज केला. नंतर मला बरं वाटलं. इथे येण्याआधी मला उठता बसताही अजिबात नाही यायचं. स्किनचे खूप प्रॉब्लेम होते. अंगभर त्रास व्हायचा. मला चालताही यायचं नाही, खाताही यायचं नाही. काय करू मला कळतच नव्हतं. RGR हॉस्पिटलमध्ये येऊन दाखवल्यावर मला बरं वाटायला लागलं. सगळं काही क्लिअर झालं आणि मला आता दुखतही नाहीये. मी खातो पितो चालतोही चांगला खूप. RGR हॉस्पिटलचे खूप धन्यवाद. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. मी मनीषा शिंदे. मी मीरा रोड इथून आले. माझ्या पायांना खाज यायची, खूप इचिंग व्हायचं, असं भेगा पडून रक्त यायचं आणि अशी बोटं सुजायची. पण मी बरेच डॉक्टर केले. त्यांनी बरेच औषधं दिली, ट्यूब मलम दिले लावायला. त्यांनी तात्पुरतं मला हे व्हायचं. ते औषध बंद केले की मला पुन्हा खाज वगैरे यायची. पण मी एकदा असंच ॲड बघताना मला फक्त RGR म्हणून इकडचं मी बघितलं. तर मग मी म्हटलं की चला बघूया जाऊन की कसं वाटतं आहे. पण मी इथे आले आणि मला डॉक्टरांनी औषधं वगैरे छान दिली. 1 महिना झाला. 1 महिन्यामध्ये मला खूप फरक पडला त्याच्यामुळे. आणि माझं ते सुजलेले बोटं पण होते, ते पण सूज कमी झाली, खाज कमी झाली. बऱ्यापैकी मला खूप आराम पडला त्याच्याने. त्यामुळे मी RGR हॉस्पिटल आणि ह्या डॉक्टरांचे धन्यवाद. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव आरती आहे. मी म्हैसूरवरून इथे आली आहे. कानाला, डोक्याला, कपाळावर जेव्हा पण मी कंगवा फिरवायचे तेव्हा डोक्यातून रक्त यायचं. माझ्या डोक्यात खूप फोड्या झाल्या होत्या. छातीवर, कमरेवर, पाठीवर, पूर्ण अंगावरच माझ्या फोड्या झाल्या होत्या. पूर्ण अंगावर, पायावर, हातावर फोड्या झाल्या होत्या.
या फोड्या अंगावर पूर्ण वाढतच चालल्या होत्या. लोक माझ्यापासून दूर पडायचे. हे बघून मला खूप रडू यायचं. हे सगळं माझ्याच बाबतीत का घडते हा विचार करून करून मी खूप रडायचे. आरजीआर हॉस्पिटलमध्ये आल्यावर मला बरं वाटायला लागलं. त्रास कमी झाला. आरजीआर हॉस्पिटलचे खूप खूप धन्यवाद आणि इथल्या डॉक्टरांचे सुद्धा मनापासून आभार. मला खूप बरं वाटू लागलंय. आमच्या आरजीआर हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. आमच्या आरजीआर हॉस्पिटलमध्ये 250 पेक्षा जास्त डॉक्टर उपचार देतात. यांचे शिक्षण BAMS, BSMS, BNYS, MD असे झाले असते. हे डॉक्टर आयुर्वेदा, योगा, नॅचरोपॅथी पद्धतीने प्रत्येक रुग्णांना बरे करतात. चेंबर पूर्व शाखा क्रमांक 101A, पहिला मजला, श्री सौरभ चेंबर्स, श्री सौरभ डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, NG आचार्य मार्ग, चेंबर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400071. डोंबिवली पूर्व शाखा दुकान क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त डोंबिवली पूर्व, महाराष्ट्र 421203. नवी मुंबई शाखा सत्यम टावर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपर खैरणे, नवी मुंबई, महाराष्ट्र 400709. पुणे शाखा दुकान क्रमांक 4 आणि 5, कमला कॉर्नर, तळमजला, जुना बाजार चौक, मंगळवार पेठ, पुणे, महाराष्ट्र 411011. नाशिक शाखा दुकान क्रमांक G8 आणि 9, अशोका रियाल्टी, अथर्व हाइट्स, जेल रोड, दसक, नाशिक, महाराष्ट्र 422001. कोल्हापूर शाखा RS क्रमांक 266, प्लॉट क्रमांक B14, जुने पुणे बँगलोर रोड, पोस्ट मार्केट यार्ड, कोल्हापूर, महाराष्ट्र 416005. सोलापूर शाखा क्रमांक 150, डफरीन चौक, VIP रोड, रेल्वे लाईन, सोलापूर, महाराष्ट्र 413001. नागपूर शाखा प्लॉट क्रमांक 193, सूर्यानगर, कळमना मार्केट रोड, SBI बँक जवळ, नागपूर, महाराष्ट्र 440035.